उद्या आषाढी एकादशी आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण पूर्व तयारी झालेली आहे। महाराष्ट्राची धाकटी पंढरी ज्याला म्हणलं जातं, जे आपलं छोटं पंढरपूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। इथं उद्या जवळपास 10 ते 12 लाखाच्या संख्येत भाविक येत असतात आणि जी तयारी आहे आपण बघू शकता संपूर्ण रस्त्यावरती आता झेंडे असेल किंवा बॅनर असेल स्वागतासाठी किंवा कमानी असतील ते संपूर्ण लागलेलं आहे आणि अतिशय जय्यत तयारी आता आपल्या आषाढी एकादशी झालेली आहे आणि संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात नव्हे तर अखंड मराठवाड्यातून या ठिकाणी भाविक येत असतात। मंदिरामध्ये आलेलो आहे आणि संपूर्ण तयारी म्हणजे विठ्ठल रुक्माईला जो सांजा असतो तो आता कुठेतरी त्या ठिकाणी चढवण्याचं काम चालू आहे आणि अतिशय आजच भाविकांचा ओढा आता मंदिराकडे यायला सुरू झालेला आहे। आपण बघू शकता आजही अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत। भाऊ, काय तयारी झालेली आहे? मंदिराची जवळजवळ 1 महिन्याभरापासून आषाढी एकादशीची सगळ्यांना प्रतीक्षा होती आणि आषाढी वारीचं नियोजन हे अतिउत्तम कसं करण्यात येईल यासाठी पूर्ण संस्थांनी अगदी डोळ्यात तेल घालून परिश्रम घेतलेले आहेत आणि आज 1 दिवसावर आषाढी वारीचा सोहळा येऊन ठेपलेला आहे। असं असताना आता आज सर्व तयारी झालेली आहे। आज संध्याकाळी शासकीय पूजा जी आहे तर ती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 12 वाजता होईल आणि त्यानंतर उद्या सकाळी रामेश्वरजी गाडेसाहेब यांच्या हस्ते पाद्यपूजा होईल आणि भाविकांसाठी आज रात्री 12 वाजताच मंदिर खुले करण्यात येईल आणि तेव्हापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तास 24 जवळजवळ 25 तास मंदिर हे भाविकांसाठी खुलं राहणार आहे। बरोबर आहे, म्हणजे जे भाविक येणार आहेत त्यांना आज 12 वाजेपासून सुरू असणार आहे। हो हो। आणि गर्दीचा काय अंदाज आहे? मागच्या वर्षी किती गर्दी होती, यावर्षी गर्दीचा काही अंदाज बांधलेला आहे का? गर्दीचा अंदाज मागच्या वर्षी 12 ते 13 लाखांपर्यंत भाविक गेले होते आणि यावर्षी मंदिर संस्थांना आणि पोलीस प्रशासनानं असं आम्हाला कळवलं आहे की 15 ते 16 लाखापर्यंत या ठिकाणी भाविक येतील आणि ते भाविक येताना त्यांची सगळी जबाबदारी जी आहे त्या वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन आणि मंदिर संस्थान यांनी अतिशय दक्षपणे काळजी घेतलेली आहे। बरोबर, जे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी काय महत्त्वाचा संदेश द्यायला आपण? वारकऱ्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की दर्शन अगदी आपण फक्त शिस्तीचं पालन करा। आपण वारकरी आहोत, आपल्या वारकऱ्यांची जी शिस्त आहे, जसं आपण मोठ्या पंढरपूरला वारीला जातो त्या ठिकाणी सगळेजण शिस्त दाखवतात, तशीच इथंसुद्धा जर का शिस्त दाखवली तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आणि त्रास होत नसताना आपल्याला दर्शन सगळ्यांना योग्य पद्धतीनं भेटेल। जर का समजा आपण एकमेकाला सहाय्य केलं तर आपल्याला दर्शन सुलभ होईल। एवढं तर धन्यवाद रामकृष्ण हरी। अधिक अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा। न्यूज मराठवाडा आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट उद्या देत राहील। धन्यवाद।